रॉकवेल मिनरल्स येथे निधी आपल्या निकट कार्यक्रम उत्साहात संपन्न. EPFO कडून थेट संवाद, अनेक तक्रारींचे तात्काळ निराकरण. घर विकणे आहे. किन्हेकर लेआउट, वॉर्ड नंबर 4, मारेगाव, कन्या शाळेला लागून मध्यवर्ती बँकेच्या मागे. 1800 स्क्वेअर फूट जागेवर 1500 स्क्वेअर फूट बांधकाम. एकूण 11 रूम्स असलेले प्रशस्त घर. दोन्ही बाजूंनी सिमेंट रोड, कॉर्नर प्लॉट. राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी उत्तम संधी. आजच संपर्क करा. मुजीम शेख. मोबाईल नंबर 9767 81 51 11, मारेगाव, जिल्हा यवतमाळ. आजच पाहणी करा. कामगार मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना EPFO यांच्या वतीने आयोजित निधी आपल्या निकट विस्तार व बळकटीकरण हा उपक्रम मंगळवार 27 जानेवारी रोजी भालर रोडवरील रॉकवेल मिनरल सभागृहात यशस्वीरित्या पार पडला. या कार्यक्रमात कामगार, नियोक्ता व हितधारकांची EPFO अधिकाऱ्यांनी थेट संवाद साधला. यावेळी भविष्य निर्वाह निधीशी संबंधित प्रलंबित तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले. तसेच EPF, पेन्शन व विमा योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. डिजिटल सेवांचा वापर, ऑनलाईन तक्रार निवारण प्रणाली व सदस्यांना उपलब्ध विविध सुविधा यांची माहितीही देण्यात आली. निधी आपल्या निकट उपक्रमामुळे EPFOच्या सेवा अधिक लोकाभिमुख झाल्या असून स्थानिक पातळीवरच समस्या सुटल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला कामगार, नियोक्ता व विविध औद्योगिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचा लाभ घेतल्याबद्दल नागरिकांनी EPFO प्रशासनाचे आभार मानले. सर, मला एक सांगा का निधी आपल्या निकट या कार्यक्रमाचा उद्देश काय? या कार्यक्रमाचा डिस्ट्रिक्ट आउटरीच कार्यक्रम आहे. आम्ही जसं स्टेट गव्हर्नमेंटने काढलं सरकार आपल्या दारी, त्या प्रकारे हा डिस्ट्रिक्ट आउटरीच प्रोग्राम प्रॉव्हिडंट फंडाने चालू केलेला आहे जानेवारी 2023 पासून. याच्यामध्ये वर्कर लोकांपाशी जाऊन तिथल्या लोकांचे ग्रीव्हन्स, काय काय त्यांना अडचणी येतात पी एफमध्ये काय काय फॅसिलिटी, काही बऱ्याच जणांना माहिती नसतं काय फॅसिलिटी आहे, काही अडचणी आल्या त्या आम्ही जागेवर सॉर्ट आउट करण्याचा प्रयत्न करतो. आणि एम्प्लॉयरला पण ते काही कधी रिटर्न भरताना काय चुका होतात, त्या चुका होऊ नये पुढे फ्युचरमध्ये, त्यासाठी आम्ही हे सगळं करतो. बरं, आज ह्या कार्यक्रमासंदर्भात जे तुम्हाला काय अनुभव आला बा? मी दर महिन्याला हा कार्यक्रम घेत असतो. मी यवतमाळ डिस्ट्रिक्टसाठी हे आहे. तर मी जे आता सिटीमध्ये घेतल्यावरती मॅक्झिमम वर्कर लोक हे सुशिक्षित असतात, लिटरेट असतात, त्यांना ॲक्टबद्दल बऱ्यापैकी कल्पना असते. पण हा जो मी बाहेर आउटस्कर्टमध्ये जे घेतोय, वणी झालं, उमरखेड, पुसद या गावामध्ये, इथले वर्कर लोक त्यांना थोडंसं नॉलेज कमी आहे PFच्या ॲक्टबद्दल. आणि तोच आम्ही जास्तीत जास्त त्यांना कसं नॉलेजेबल करू, त्यांना कशी माहिती मिळवून देऊ, की काय काय फॅसिलिटी गव्हर्नमेंटने दिलेली आहे त्यांच्यापर्यंत कसं पोहोचू, हे आम्हाला हे करायचं. बरं, या कार्यक्रमामध्ये तुम्ही ह्या कंपनीत कार्यक्रम घेतला होता, अशी कितीतरी तक्रारी आल्यात का तुमच्यापर्यंत? नाही, तक्रारी तर अशा अजूनपर्यंत आलेलं नाही आहे. पण जे याच्या आधी म्हणजे आजच्या कार्यक्रमात तर माझं 2-3 लोक येऊन गेले की सर आमचे पैसे आधीपासून इथं पडलेले होते, ते अजूनपर्यंत काढले. 73 इयर्स 73 वर्षाचे आजोबा येऊन गेले. त्यांनी पण ते सांगितलं की सर मी अजूनपर्यंत काढले नाही, कारण कसे पैसे काढायचे हे माहितीच नव्हतं लोकांना. PFच्या याच्यामधून कसे काढणार, कारण आता बऱ्यापैकी ऑनलाईन झाले सगळं. तर PF आणि दुरुस्ती आणि ऑनलाईन यामध्ये का फरक काय? PF दुरुस्ती आणि ऑनलाईन, म्हणजे PFचा PFच्या रेकॉर्डमध्ये दुरुस्तीसाठी एम्प्लॉयच्या याच्यामध्ये रेकॉर्डमध्ये दुरुस्ती करायची असल्या आणि ऑनलाईन. आधी ते फिजिकली भरावं लागायचं ज्यावेळेस ऑनलाईन नव्हतं त्यावेळेस, आणि त्यासाठी महिना जायचा. पण आता जे आहेत की आता ते फ्रॅक्शन ऑफ सेकंड किंवा विदिन 2 to 3 days, 2 ते 3 दिवसात ते सॉर्ट आउट होऊन जातं. त्यांच्या नावात दुरुस्ती असली किंवा जन्मतारखेत दुरुस्ती असली, डेट ऑफ जॉईनिंग, डेट ऑफ लिव्हिंगमध्ये दुरुस्ती असली, ते आम्ही 2 ते 3 दिवसात ऑनलाईन एम्प्लॉयर थ्रू करतात. 2 ते 3 दिवसात होऊन जातात. बरं, मला एक सांगा की बा कंत्राटदाराकडून आणि वैद्यकीय जे कंपनी आहे, इकडच्या ज्या कंपनी आहेत त्यांच्याकडून ह्या PFच्या संदर्भात त्यांच्याकडून कामगारांना मिळतात का? मिळतात कामगारांना, पण खूप कमी कामगारांना मिळतात. कारण कॉन्ट्रॅक्टर, आता काही प्रिन्सिपल एम्प्लॉयर जसं रॉकवेल झालं, डिलाइट झालं किंवा RCCPL झालं, ह्या एम्प्लॉयरला माहिती आहे की प्रिन्सिपल एम्प्लॉयरचे काय काय कर्तव्य आहेत, कॉन्ट्रॅक्टरकडून काय काय भरून घ्यायचं आहे, काय काय भरून नाही घ्यायचं. मग ते पण कॉन्ट्रॅक्टर कसं आहे, जसं म्युन्सिपल कॉर्पोरेशन वणी झालं, म्युन्सिपल काउन्सिल वणी, तिथले कॉन्ट्रॅक्टर PFच भरत नाहीत. तर त्या तिथल्या वर्करपर्यंत मला पोहोचायचं आहे अजूनपर्यंत. ज्यावेळेस मी वर्करपर्यंत पोहोचल त्यावेळेस तो वर्कर कॉन्ट्रॅक्टरला म्हणलं की माझा PF भर, मला माझ्या हा हक्क आहे माझा,
है ना. म्हणजे तुम्हाला वणीमध्ये असे कितीतरी दिसून पडले का बा जे हा बरेच दिसून पडले. म्हणजे वणीमध्येच नाही तर पूर्ण यवतमाळ जिल्ह्यात जे आउटरीचचा जो आहे बाहेरचा परिसर जो ग्रामीण भाग आहे त्याच्यामध्ये मला बरेच आढळून आले असे. आणि मी सगळ्यांना आव्हान पण करतोय की आता सेंट्रल गव्हर्नमेंटने एक प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना चालू केली आहे आणि एम्प्लॉईज एनरोलमेंट कॅम्पेन 2025 चालू केली आहे. हा एक विंडो दिलेला आहे त्याच्यामध्ये. तर त्या विंडोमध्ये तुमच्याकडून जे लोक राहिलेत बिना PF देण्याचे त्यांना तुम्ही स्वतःहून डिक्लेअर करा. त्याच्यासाठी कामगार हिस्सा जो आहे एम्प्लॉई शेअर तो वेव ऑफ केलेला आहे, पूर्णपणे माफ केलेला आहे. एम्प्लॉयर शेअरच भरायचा आहे. पेनल्टी माफ केलेली आहे पूर्णपणे. त्यासाठी फक्त 100 रुपये भरायचे आणि एम्प्लॉयर शेअरवरतीच इंटरेस्ट भरायचा आहे. आणि तुम्ही जर नवीन रोजगार देणारे असाल ऑगस्ट 2025 नंतर तर प्रत्येक एम्प्लॉईच्या मागं एम्प्लॉयरला 3,000 रुपयापर्यंत पर मंथ पर एम्प्लॉई कमीत कमी मॅन्युफॅक्चरिंग असलं तर 4 वर्ष, नॉन मॅन्युफॅक्चरिंग असलं तर 2 वर्ष हे बेनिफिट मिळतं आहे. जर त्यांनी जास्तीत जास्त लोकांना रोजगार दिला तर त्यांना हे आपण बेनिफिट. बरं, ज्या मजदुरांना अडचण झाली, भाग झाली तर त्या मजदुरांनी कोणापर्यंत तक्रार नोंद करावी? बघा, ह्या मजदुरांना जर काही अडचण झाली तर एकतर आमचे डिस्ट्रिक्ट आउटरीच प्रोग्राम होतच असतात. नसले तरी ऑनलाईनवरती आरो अकोला म्हणून aroakola epf.india.gov.in या वेबसाईटवरती किंवा याच्यावरती मेल पाठवू शकतात ते मेल ID वरती. आणि EPFची आमची वेबसाईट आहे त्याच्यावरती पण तुम्ही कंप्लेंट करू शकतात. एक CP ग्राम म्हणून वेबसाईट आहे त्याच्यावर पण ते कंप्लेंट करू शकतात, ज्याची लगेच आम्ही दखल घेतो. आणि सगळ्यात मोठं PMO ग्रीव्हन्स पण असतं PGHS, त्याच्यामध्ये पण ते कंप्लेंट करू शकतात. त्याला पण आम्ही लगेच दखल घेऊन ती कंप्लेंट सॉर्ट आउट करण्याचा विचार करतो. बरं सर, आज आपण राखवेल कंपनीमध्ये आले आहेत तर याबद्दल कंपनी संदर्भात का म्हणणार तुम्ही? कंपनीने आम्हाला हे व्यासपीठ अवेलेबल करून दिलं याबद्दल कंपनीचे मी खूप आभार मानतो. कारण ह्यासाठी खूप हे लागतं की बाहेरचे लोकसुद्धा कंपनीत येतात, त्यांना पण आपल्याला इंटरेस्ट द्यावा लागतो वगैरे. पण तरी राखवेल कंपनीने आम्हाला हे इथं जागा दिली, वेळ दिला, स्टेज दिलं, त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो. धन्यवाद सर.